श्री स्वामी समर्थ. सगळेच म्हणतात की स्वामींचा जन्म एका वारुळातून झाला. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, परमेश्वराला ना आदी आहे ना अंत. त्यामुळे परमेश्वर जन्म घेत नाही, ते अवतीर्ण होतात. स्वामींच्या आईवडिलांचा कुठल्याच ग्रंथात उल्लेख नाही. त्याचबरोबर त्या काळी स्वामी जे काही कोड्यात बोलायचे त्याचे आकलन लगेच भक्तांना व्हायचे नाही किंवा खूप नंतर व्हायचे. स्वामींनी कुठल्याच भक्ताजवळ आपल्या जन्माचा उल्लेख केला नाही. स्वामींचा अगोदरचा अवतार श्री नरसिंह सरस्वती यांना त्यांच्या भक्तांनी शेवटचे कर्दळीवनात जाताना पाहिले. ते त्यांच्या भक्तांना म्हणाले, आम्ही तपश्चर्या निद्रेत जात आहोत, पण आमची कृपा सदैव तुमच्यावर असेल. आमचे नामस्मरण करा. आणि नरसिंह सरस्वती स्वामी कर्दळीवनात निघून गेले. काही वर्षानंतर एक लाकूड तोड्या कर्दळीवनात लाकूड गोळा करण्यासाठी आला. त्या लाकूड तोड्याला काही कल्पना नव्हती की भगवंताने केवढी मोठी जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे. तो लाकूड तोडत असताना चुकून अचानक त्याच्या हातातील कुऱ्हाड त्याच्या बाजूला असलेल्या वारुळाला लागली आणि त्या वारुळातून रक्त येऊ लागले. तो लाकूड तोड्या घाबरला. त्याला काय करावे समजेना. हा चमत्कार म्हणायचे की काय? त्या वारुळातून स्वामी प्रकट झाले. स्वामींचे ते दिव्य रूप पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि आपल्यामुळे स्वामींची तपस्या भंग झाली म्हणून स्वामींची माफी लागू लागला. स्वामी, मला माफ करा. मला माहीत नव्हते. माझ्याकडून हे अजाणतेपणी झाले आहे. माझी चूक तुम्ही क्षमा करा. तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले, अरे बाळा, घाबरतोस कशाला? हे विधिलिखित होतं. तुझ्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे तुला हा मान मिळाला आहे. आमची समाधी भंग होण्यासाठी तुझी योजना झाली होती. तुला आयुष्यात संपत्ती, संतती, आरोग्य, समृद्धी लाभेल. जा, सुखाने संसार सुख भोग. अशा प्रकारे स्वामींनी अवतार घेतला. श्री स्वामी समर्थ.